षटक 8चं, ॲडविनचं दुसरं षटक 4चं, गॉडसनचं तिसरं षटक 6चं, अर्जुनचं चौथं षटक 6चं आणि सुरेंद्रचं 5वं षटक 6चं. तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली आणि 32 धावांनी जिंकलेला आहे जय हिंद हा संघ. चला, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर अब्दुल्ला ब्रदर्सचा एक्स्ट्रा मेंबर आलेला आहे. चला, मनस्वी 11 आपला एक्स्ट्रा मेंबर त्वरित पाठवून द्या आणि आपला प्लेअर डेकआउट आपण चूज करा, बसून घ्या. सामना स्टार्ट होतोय. दोन फलंदाज आमिर तासे आणि उमेश वाघ अब्दुल्ला ब्रदर्स या संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळते. आणि देवेंद्र पेडवेकर पाहूया कुठल्या गोलंदाजाला पहिल्या षटकासाठी घेऊन येत आहेत. आणि एक्स्ट्रा मेंबर मनस्वी 11 आपला समालोचन कक्षात येऊ द्या. मनस्वी 11. चला, एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या, नाही तर पेनल्टी बसेल, लक्षात घ्या. मनस्वी 11 आपला एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात असलाच पाहिजे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी बसणार. सूचना अगोदरच दिलेली आहे. पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात असला पाहिजे. चला, देवेंद्र पेडवेकर जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, इतका वेळ नाही देता येणार. अजूनही 6 सामने खेळवायचे यानंतर 25 मिनिटांचा कालावधी प्रत्येक 4 षटकासाठी आपण देत आहोत. षटकांमध्ये कपात करण्याचा पूर्णपणे अधिकार आयोजकांकडे आहे. त्याचमुळे चला, इतका वेळ सामना संपल्यानंतर किंवा डाव संपल्यानंतर घेऊ नका कुठल्याही संघाला, ते निवेदन आम्ही करतोय. पंच ऑन टाइम रेडी आहेत. महेश मकवाना सर आणि दिनेश सर ऑन फील्ड अंपायर्स. महेंद्र शिंदे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. चला, का थांबलोय आपण? मनस्वी 11 देवेंद्र, चला जास्त वेळ नाही. मॅच ऑन करा प्लीज. नियोजन अगोदरच आपण करायचं आहे. तर दोघांना आपापल्या मनासारखा तो निर्णय मिळालेला आहे. म्हणजे फलंदाजी करायची आहे अब्दुल्ला ब्रदर्सला आणि मनस्वी 11चे कॅप्टन देवेंद्र सांगतात की आम्हाला क्षेत्ररक्षणच हवं होतं. तर दोघांना मनासारखं मिळालं, पण आता तो मनासारखा खेळ पाहायला मिळेल का, ज्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत ते पाहूया. मागच्या सामन्यामध्ये ती ठसन नाही पाहायला मिळाली, कारण गोलंदाजाने तसा मोकाच फलंदाजांना नाही दिला चेस करताना. तर आता पाहूया तसं काहीतरी पाहायला मिळेल का. जसा उमेशने उल्लेख केला की आमच्या टीम मेंबर्सने सांगितलं की या मैदानात फलंदाजी करणं थोडं सोयीस्कर जातं, त्याचवेळी आम्ही फलंदाजी करणार आहोत. आणि पाहूया ते फलंदाजी पाहायला मिळेल का या 2 फलंदाजांची. चला, एक्स्ट्रा मेंबर अजूनही न्यायला पेनल्टी बसेल. चला, मनस्वी 11 सातत्यानं मी त्या सूचना देत आहोत. एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात असलाच पाहिजे. पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात असलाच पाहिजे. चला, मॅच ऑन करा. जर नाही आला तर पेनल्टी 2 धावांची लगेच इम्प्लिमेंट होईल. तीन प्लेअर तिकडे बसले प्लेअर डगआउट मध्ये, पण एक्स्ट्रा मेंबर येत नाही. ती जरा गोष्ट मला चुकीची वाटते. लवकर या प्लीज. पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. मनस्वी 11 या संघाकडून जयेश येत आहेत पहिले षटक हाताळण्यासाठी. मैदान खरंच फलंदाजांसाठी नंदनवर आहे, यात कुठलंच दुमत नाही आहे. आणि गोलंदाजांची थोडी कसोटी या मैदानावर काल सुद्धा आपण पाहिलं आणि आज सुद्धा पाहायला मिळते. चला, मॅच ऑन करण्यास हरकत नाही. एक्स्ट्रा मेंबर पोचलाय. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत उमेश वाघ आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आमिर तासे. वेळ झालेली आहे 11:28. टायमर स्टार्ट झालाय. मनस्वी 11 घोडबंदर. चला, 25 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आणि टायमर थांबणार नाही, टायमर सुरूच राहील. तर जेम्स बॉन्ड राय या संघाकडून नेहमीच उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळणारा जय शेजवळ पहिल्या षटकासाठी, पण तितका चांगला फटका उमेश वाघचा जो आपण नेहमीच RK मोरवा या संघातून त्यांना खेळताना पाहतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते सिंगल स्ट्राईक. रोटेट स्ट्रायकर एंडला आमिर तासे. पहिल्याच बॉलवर कनेक्शन व्यवस्थित बनलंय उमेशसाठी. हे मैदान सुद्धा जुनं आहे, नेहमीच या मैदानात तो खेळला आहे. फक्त थोडासा गॅप पडला होता मधल्या काळामध्ये, पण पाहूया तो गॅप त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून भरला जाईल का. आमिर तासे तर नेहमीच या मैदानात खेळतात, संडे टू संडे याच मैदानावरती असतात. ते स्ट्रायकर एंडला आहेत. जयेश ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, फुटवर्क नाही जुळलं. बॉलच्या पिचिंगला फॉलो करायचं होतं, पण पायांची हालचाल नाही झाली आणि त्यामुळे
फटका चुकलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 धाव. चांगला बॉल चकवा देणारा जय शेजवळने यावेळेस वेग वाढवलाय. माझ्याकडे वेग सुद्धा आहे, माझ्याकडे परिवर्तन सुद्धा आहे, माझ्याकडे लेग कटर सुद्धा आहे. त्याचंच प्रमाण आतापर्यंत जय शेजवळने उत्तमरित्या दिलेलं आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. थोडं स्ट्रगल वाढतंय आमिर तासेचं. 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडूनंतर धावसंख्या झालेली आहे 1 धाव. थोडी चर्चा होते आमिर आणि उमेशच्या दरम्यान आणि पाहूया तर चर्चेनंतर ते काम पूर्ण केलं जातंय का ज्या कामासाठी आमिर पहिल्या क्रमांकावर पोचलाय. फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला कुठली चूक होत नाहीये. चांगली फिल्डिंग मनस्वी 11 घोडबंदर या संघाची आणि तिथे चांगली गोलंदाजी जय शेजवळची. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या फक्त 1. प्रतीकजी म्हात्रे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रतीकजी म्हात्रे या, आपलं स्वागत आहे व्यासपीठावर. पुढे सरकले. गॅप शोधण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झालाय पण क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑफला. बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत सिंगल पूर्ण होते आणि हेच तर करायचं होतं आमिरला. स्ट्राईक रोटेशन खूप वेळ घेतला स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2 झाले. इकॉनॉमिकल राहिलं हे षटक जय शेजवळचं. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला उमेश वाघ. धावसंख्या 2. टीम अब्दुल्ला ब्रदर्स, अब्दुल्ला रैन साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं गेलेलं आहे. आयोजकांवरचा त्यांचा विश्वास आणि म्हणूनच एक दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय इंटर धमाका प्रीमियर लीगचं. वेग भन्नाट होता पण तितक्याच वेगानं बॅट्सविंग उमेशची. मिड ऑफला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये षटक यशस्वी संपवलेलं आहे जय शेजवळने आणि पहिल्या षटकात अब्दुल्ला ब्रदर्स या संघाला मिळाला. जय हिंद टीमने सामना जिंकलाय. यशस्वी सुरुवात आजच्या सकाळच्या सत्राची जय हिंद या संघाची पाहायला मिळालेली आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजांकडून काही चुका झाल्या. गॉडसन हे डायमंड डकवर बाद झाले. वेंकीला सुद्धा तितका चांगला खेळ देता आला नाही पण अर्जुन पवार यांनी जबाबदारीचा स्वीकार करत असताना मी आहे ना ती भूमिका घेतली आणि त्याच भूमिकेनुसार त्यांचा खेळ राहिला. चांगल्या स्थितीत त्यांनी त्यांचा संघ नेला आणि त्याचमुळे गोलंदाजांसाठी थोडं सोपं झालं सेकंड इनिंगमध्ये. ते महत्त्वाचं आहे. पहिला डाव जितका तुम्ही चांगला खेळाल तितकं कमी दडपण तुम्हाला भोगावं लागतं सेकंड इनिंगमध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतात सेकंड ओव्हरसाठी. विनीत आहे का बॉलिंग ट्रॅकवर? विनीत राईट. विनीत गोलंदाजीसाठी सज्ज होते सेकंड ओव्हरसाठी. हे सुद्धा मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. फुल टॉस होता आणि पंचांच्या मते डिपिंग फुल टॉस होता आणि त्याचमुळे या षटकाची सुरुवात सुद्धा डॉटने झालेली आहे. इतके जास्त डॉट बॉल नाही पडवणार कारण पहिल्या षटकात 4 डॉट आलेत आणि या षटकाची सुरुवात डॉटने झाली म्हणजेच मागच्या 7 चेंडूंमध्ये 5 डॉट बॉल्स आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 आहे. विनीतच्या या षटकाची सुरुवात फुल टॉस बॉल आमिरने मिस केलाय. कधी कधी नसते लक्षामध्ये, आपण थोडे प्री डिसायडेड असतो, चांगल्या चेंडूची अपेक्षा असते पण हा लुजनर बॉल होता गोलंदाज विनीतचा, त्याचा फायदा उचलता नाही आला. हा लेंथ बॉल आहे, बॅटची रुबी कट आणि बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये पोचतोय. सिंगल कंप्लीट. आतापर्यंत फक्त एकाच धावेवर फलंदाजांचा खेळ राहिलेला आहे. प्रतिभा दोघांकडे आहे पण ती अजून लपवून का ठेवले या प्रश्नाचं उत्तर मी सुद्धा शोधतोय. आमिरकडे प्रतिभा आहे, उमेशकडे प्रतिभा आहे पण या 2 फलंदाजांच्या प्रतिभेसमोर गोलंदाजांची प्रतिभा थोडीशी वरचढ राहिलेली आहे. जय शेजवळचं पहिलं षटक 2चं आणि आतापर्यंत विनीतच्या या षटकामध्ये फक्त 1च धाव मिळालेली आहे अब्दुल्ला ब्रदर्स या संघाला. पुन्हा एकदा थोडीशी चर्चा झाली आणि या चर्चेनंतर मनातलं क्रिकेट मैदानात येतंय का पाहूया. अब्दुल्ला ब्रदर्सच्या विनीत आलाय, फटका आलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय पण क्षेत्ररक्षक आहेत, पोस्तील काऊ कॉर्नरला. सिंगल कंप्लीट करून उमेशकडे स्ट्राईक रोटेट केलेली आहे आमिरने. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर्ड झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 वर. अपेक्षा नसते या 5 षटकांच्या मर्यादित क्रिकेटमध्ये तुम्ही पॉवर प्लेमध्ये धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतायत पण त्यात बनत नाही आहेत. डबल सुद्धा अजूनपर्यंत आली नाही आहे अब्दुल्ला ब्रदर्स या संघासाठी. ही कमालीची बाब आहे. 2 स्टार बॅटर्स मैदानात असताना. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. क्षेत्ररक्षण इतकं
जबरदस्त राहिलेलं आहे की फलंदाजांना एक धाव घेताना सुद्धा नाकी नऊ आलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढते, इकॉनॉमिकल षटकं राहत आहेत, विकेटचा शोध नाही घेतला जात तरी सुद्धा पकड मजबूत आहे या डावावर मनस्वी 11ची. आता हा स्ट्रोक आलाय पण क्षेत्ररक्षक आहे डीपला, कॅच कंप्लीट होतोय, उमेदचा खेळ संपतो आणि धक्का पहिला बसतोय अब्दुल्ला ब्रदर्सला. चांगली गोलंदाजी टीम मनस्वी 11ची. प्रतीकजी म्हात्रे आपला स्वागत सन्मान केला जाईल. मी विकीजी म्हात्रे यांना विनंती करतोय या आपण प्रतीक म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये आपण दिलेला आहे आणि ते टीमचे ओनर सुद्धा आहेत. सिद्धिविनायक स्पार्टनच्या टीम संघमालक म्हणजेच प्रतीक म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय कारण संघमालक हे पद खूप महत्वाचं आहे आणि सिद्धिविनायक स्पार्टनचे संघमालक प्रतीक म्हात्रे यांचा सन्मान विकी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत आहे. चला स्वागत आहे प्रतीकजी. खूप चांगल्या पद्धतीने आपण सिद्धिविनायक स्पार्टनचा संघ बांधलेला आहे. को ओनर आहेत सिद्धिविनायक स्पार्टनचे प्रतीक म्हात्रे. विकी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. दरम्यान तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत. आता षटक माफ करा, दुसरं षटक आता संपलेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त अब्दुल्ला ब्रदर्सच्या 5 धावा, 1 फलंदाज बाद, 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर्स, 5 रन और 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त. यानंतर जिंकलेले 2 संघ एकमेकांसोबत खेळतील. जय हिंद संघ पहिला सामना जिंकलेला आहे आणि या 2 संघांपैकी एक संघ पुढचा सामना जय हिंद संघासोबत खेळेल. 2 षटकांचा खेळ संपला. जयेश शेजवळ स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. आता आपण नॉन पॉवर प्ले झोनमध्ये पोहोचलेलो आहोत, त्याचमुळे 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आउटफील्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे कव्हर्सला डीपमध्ये, त्यानंतर स्ट्रेट लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. आउट सर्कलमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, मिड विकेट आणि मिडॉनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. जयेश शेजवळले. जयेश करतोय सुरुवात त्यांच्या या वैयक्तिक दुसऱ्या षटकाची. धावफलक फक्त 5 वर अब्दुल्ला ब्रदर्सचा. उमेश बाद झाल्यानंतर आता आमिरला जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल. नवीन फलंदाज सरफराज हे नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. ताकदीने बॅट्सविंग तर पाहायला मिळाली. संपर्क बॅटचा झाला होता. बॉल फ्लाय स्लिप मध्ये जाऊन लँड होतोय तोपर्यंत डिक्लेरेशन झोनची 1 धाव मिळते. धावसंख्या 6 झाले. थोडंसं विक्षिप्त घडते आमिरच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर. खूप कमी वेळा असा स्कोर त्याचा आपण पाहतो ज्यामध्ये डॉट बॉलची संख्या खूप जास्त आहे आणि धावा तितक्या बनत नाही आहेत. तर त्याचमुळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगले स्ट्रोक त्याच्या वतीने मिळतील ही अपेक्षा आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन नाही मिळत. बॉल लॉंग ऑफला, सिंगल कंप्लीट. अजूनही दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सरफराजचे होते पण आमिरने नकार दिलेला आहे आणि हा चुकीचा कॉल होता सरफराजचा, कारण क्षेत्ररक्षण झालंय, बॉल व्यवस्थित हातात आहे क्षेत्ररक्षकाच्या. अशा वेळेला ती रिस्क होऊ शकली असती पण वेळीच त्यांनी आपली पावलं पॉपिंग क्रीजमध्ये घेतलेली आहेत. पुन्हा एकदा कमालीचा स्कोर कार्ड आहे. म्हणजे एकही डबल नाही, एकही ट्रिपल नाही, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. डॉट बॉल, सिंगल आणि डब्ल्यू एवढंच दिसतंय. आणि बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये असा स्कोर असतो, सिंगल डबल सिंगलचा खेळ. तो आता तुम्हाला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच सरफराज, ज्याच्या वतीने 1 धाव मागच्या षटकात पूर्ण झाली. ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कॅच ड्रॉप. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि आता पहिली डबल तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. तिसरीसाठी प्रयत्न होते आमिरचे पण 2च धावांवर 2ही फलंदाज सहमत आहेत. 2 धावांची वाट. धावसंख्या 9 वर. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत, म्हणजे 15 चेंडूंमध्ये धावा बनल्यात 9
अब्दुल्ला ब्रदर्सच्या. म्हणजे निम्मा डाव संपलेला आहे आणि निम्मा डाव अजूनही बाकी आहे. पाहूया ते परिवर्तन घडतंय का फलंदाजांच्या माध्यमातून, ते घडवून आणावं लागेल. कारण स्वस्त बसून काय मोठा स्कोअर बनवता येणार नाही, त्यासाठी करावी लागेल मेहनत आणि आठवावी लागेल तुमच्यातली प्रतिभा. पण एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन आता सरफराचा खेळ सुद्धा संपलेला आहे. हा दुसरा धक्का बसतोय अब्दुल्ला ब्रदर्सला. विकेट डाऊन. तीन फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कदाचित आता रामच्या वतीनं ते अचूक काम संघाला मिळू शकेल, कारण दोन फलंदाज ज्यांच्याकडून अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्तता तर नाही झाली, पण आता स्कोर सुद्धा कमी आहे. अजूनही डबल फिगर नाही गाठला अब्दुल्ला ब्रदर्स या संघाने. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजेच 9वर. 16 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. जयेशने आतापर्यंत हे षटक सुद्धा चांगलं सांभाळलंय. विकेटचा शोध त्यांनी घेतला या षटकामध्ये. अपील पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. महेश मकवाना सर बॉलिंग एंडला. लेग बाईची एक धाव मिळते. एक धाव वाढून धावसंख्या पोचते. आत्ता 10वर पोचले. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात आतापर्यंत त्यांनी 4 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेटचा शोध त्यांनी या षटकात घेतलाय. त्यामुळे जी भूमिका त्यांची स्पष्ट करायची होती ती त्यांनी निभावलेली आहे. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर आणि यावेळेस ऍडव्होकेट आतिक सय्यद यांचं स्वागत केलेलं आहे. षटकारानं बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. षटकार. ॲडव्होकेट आतिक सय्यद आलेत. शफीक ज्या संघात खेळत आहेत तो थोडा अडचणीत होता. तुम्ही आलात त्या संघासाठी षटकार घेऊन आलात. षटकार आलेला आहे आणि आता 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जयेशची 2 षटकं संपलेली आहेत आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत मनस्वी 11 घोडबंदर या संघासाठी सूरज पवार. सूरज पवार गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि मनस्वी 11चे कॅप्टन देवेंद्र यांनी देखील तेच सांगितलं की जास्तीत जास्त घोडबंदर परिसरातील खेळाडू आम्ही निवडलेत आणि काही खेळाडू आम्हाला हवे होते जे आम्हाला मिळालेत. कमी दरामध्ये ते खेळाडू त्यांना मिळालेले आहेत आणि म्हणून आतापर्यंत चांगला संघ आपण पाहतोय. 2 षटकं जी आयकॉनची चांगली राहिली आहेत. 1 षटक विनीतचं योग्य राहिलंय, ज्यांनी 3 धावा खर्च करून 1 विकेट मिळवला विनीत. तर आता सूरज पवार गोलंदाज सज्ज होते. धावसंख्या 17 आहे. 17 रन 2 विकेट के नुकसान पर. 16 रन 2 विकेट के नुकसान पर. राइट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंडला आहेत राम. पायांची हालचाल नाही येत आहे. फुटवर्क महत्वाचं आहे. नसेल तर मग मनातला फटका मनातच ठेवावा लागेल. थोडं कॅज्युअल राहिलंय राम. इतकं कॅज्युअल राहून नाही चालणार. थोडं चपळ राहावं लागेल. तुमच्याकडे ब्रँडेड बॅट आहे पण ती तुमचं बॉडी मेकॅनिझम देखील तितकंच महत्वाचं. यावेळेस हलकंच पदल आली ते ऑनसाईडला बॉलला खेळायचा प्रयत्न. आमिरला तर डेस्परेटली ती धाव हवीच होती कारण स्ट्राईक त्यांना मिळते या धावेनंतर आणि धावसंख्या आत्ता 17 झालेली आहे. 17 लॉस ऑफ 2. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे लक्षात घ्यावं लागेल. मनामध्ये एक टार्गेट सेट करायचं असतं फलंदाजाला जेव्हा अशी अडचण येते की इतका पल्ला तर पार करावाच लागेल. आणि पाहूया, मला असं वाटते की आता जसा खेळ चालू आहे 45 पर्यंत जरी मजल गेली तरी ती एक सन्मानजनक धावसंख्या बनू शकेल अब्दुल्ला ब्रदर्स या संघासाठी. आणि ते नवं नाही आहे आमिरसाठी. प्रतिभा आहे तर मग ती लपवून का ठेवायची.
त्या प्रतिभेचा वापर करावा लागेल. आठवण आता झाले आमिरला त्याच्या प्रतिभेची आणि येतोय हा अफलातून षटकार. आमिर तासेच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार. ॲडव्होकेट अतिक सय्यद यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये आमिर तासे. आमिर तासे यांनी लगातार 3 षटकार खेचले तर ॲडव्होकेट अतिक सय्यद यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आमिर तासे यांच्यासाठी जाहीर झालेलं. त्यातला पहिला षटकार आमिरच्या बॅटमधून संघाला मिळालेला आहे. धावसंख्या 6च्या मदतीने पोहोचते आता 23 वर 23. 2 लगातार षटकार त्यांच्या बॅटमधून संघाला मिळाले. सुरुवात थोडीशी अडखळत झाली पण त्यानंतर आता ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आमिरने आणि आमिरच्या वतीनं आता आक्रमक फलंदाजी मिळते. टीम अब्दुल्ला ब्रदर्सला जी आवश्यकता आहे थोडासा वेळ आता घेतला जातोय मनस्वी 11 या संघाकडून. आता परत सगळं काही योग्य चाललं होतं पण त्या यशामध्ये कुठेतरी आता आमिर तासे आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत राहिलेला आहे. जसं मी उल्लेख केले की 45-50 ती तर रेंज लक्षात ठेवावीच लागेल अब्दुल्ला ब्रदर्स या संघाला आणि त्यानुसार आता तो खेळ येतोय सुद्धा. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स आमिर तासे यांच्या वतीनं संघाला मिळालेत. धावसंख्या 23. पुढचा बॉल सूरज पवार. बॅटची चायनीज कट. बॉल मागे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. बॉल अडवला जातोय तोपर्यंत आमिर सांगतोय की स्ट्राईक माझ्याकडेच मी ठेवतो आणि डॉट बॉलला साईडलाईन करणारे मोठे स्ट्रोक माझ्याकडे आहेत. डोंट टेक टेन्शन. आय विल गिव्ह कॉन्ट्रीब्युशन फॉर माय टीम. तीच भूमिका आमिर तासेची आतापर्यंत स्ट्रायकर एंडला. धीम्या गतीचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल डीप विकेटला धीम्या गतीने पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय. ते आता पाहूया कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करतायत आणि या 2 धावा मिळत आहेत. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह असं म्हटलं जातं ना. तर या ठिकाणी बघा जवळपास आशा सोडलीच होती रामने पण आता ती दुसरी धाव मिळायचीच होती ती मिळाली आणि धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकाचा संपलेला आहे. 25 रन 2 विकेट के नुकसान पर आखरी गेंद चौथी ओव्हर की. सूरज पवार शेवटचं षटक हे चांगलं राहिलंय अब्दुल्ला ब्रदर्स या संघासाठी आणि हा कटर धीम्या गतीचा लेग कटर उजव्या हाताच्या बॅटरसाठी कमरेवर आलेत हात. आमिरला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती पण ती आता नाही ठेवता येणार. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटका समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अब्दुल्ला ब्रदर्स 25 धावा 2 फलंदाज बाद 25 रन 2 विकेट के नुकसान पर. आणि आता 5व्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत मंदार पवार येत आहेत. या अगोदर सूरज पवारचं षटक हे 9 धावांचं होतं. त्या अगोदर जयेशचं षटक 11चं होतं. दुसरं षटक विनीतचं 3 धावांचं होतं आणि जयेशने सुरुवात या डावाची 2 धावांनी केली होती. आता ती जाग येते अब्दुल्ला ब्रदर्स या संघातील फलंदाजांना. मी म्हणेन की फलंदाजालाच जाग आले आमिरलाच ती जाग आलेली आहे. पण आता पाहूया राम अजूनही त्या आवेशात नाही खेळत आहे ज्यासाठी त्याला त्या 4थ्या क्रमांकावर पाठवलेला आहे. मंदार अगेन्स्ट द टोन अगेन्स्ट द अँगल खेळायचं होतं मिड विकेटला. पूर्ण होते सिंगल. स्ट्राईक जाते आता आमिरकडे. धावसंख्या 26 झाले. अगोदर मी 45-50चा उल्लेख करत होतो पण आता 40 पण चालून जातील कारण 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आमिरकडे कॅपॅसिटी आहे की 5 पैकी 2 तो बॉल मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो. पण पाहूया ते आव्हान मंदार पवार कसा स्वीकारतोय. ओव्हर द विकेट
रेंज मध्ये होता बॉल, आउट ऑफ रेंज, बॉल नॉट ऍक्सेसिबल, स्ट्रेट लॉंग ऑन, सीमारेषा पार, अफलातून फलंदाजी आमिरची, षटकार. बत्तीस झालेले आहे. वन मॅन शो सध्याच्या घडीला, ज्यांच्या वतीनं आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. आमिर तासे, मंदार, फुल टॉस, क्रॉस बॅटेड, एलिव्हेशन नव्हतं, बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण थोडं चुकलं, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल दिला जाईल कारण आमिरला स्ट्राईक हवी आहे. आणि आता राम यांनी आता जागा सोडली आणि एकच धाव मिळते आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज राम होत आहे धावचीच्या स्वरूपात बाद. एक धावाडून धावसंख्या 33 धावा, 3 फलंदाज बाद. अब्दुल्ला ब्रदर्स. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातले आणि आमिर स्ट्रायकर एंडला आहे. आमिरचा खेळ आतापर्यंत राहिला आहे तो म्हणजेच जवळपास 26 धावांचा कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत आमिर तासे यांनी दिले आणि 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज आमिर शेख हे आता नॉन स्ट्रायकर एंडला असतील आणि आमिर तासे हे स्ट्रायकर एंडला असतील. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर धावसंख्या 33 झाले. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, अफ्तमच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक ठेवलेत. जास्तीचं प्रोटेक्शन ऑन साईडला आमिरला रोखण्यासाठी. पण आमिरच्या मनात जर षटकारच असतील मग क्षेत्ररक्षणामध्ये कितीही करा फेरफार, जागा शोधून मे खेचेन षटकार. बॉल स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, अनस्टॉपेबल बॅटिंग बाय आमिर, षटकार. एकोणचाळीस झाले. 39 स्ट्राईक अजूनही आमिर तासेकडे. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून स्ट्रोक खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे. पोस्टिल बॉलवर सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा सेकंडसाठी कॉल दिला जातोय आणि ती स्ट्राईक पुन्हा एकदा आमिरला मिळते सुद्धा. कदाचित धाव सुद्धा मिळू शकली असती आमिरला, पण एकच मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या 40. तेच चाललंय संकेत. आमिर वर्सेस मनस्वी 11. कारण उमेश वाघ जो मीरा भाईंदर आयकॉन होता तो जास्त काही योगदान देऊ नाही शकला. सरफराजचा खेळ फक्त 3 धावांचा, रामचा खेळ 1 धावेचा, आमिर शेखचा खेळ 0 धावांचा आणि आमिर तासे आतापर्यंत खेळत स्वतःचा वैयक्तिक स्कोर चांगला त्यांनी बनवलेला आहे. शेवटचा बॉल पण नाही मनासारखा त्या खेळता आला आमिरला. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चुकलं. क्षेत्ररक्षणाचा गलथानपणा मनस्वी 11 घोडबंदरचा. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या झाली 42. जिंकण्यासाठी 30 चेंडू 43 धावांची गरज असेल मनस्वी 11 घोडबंदरला. 30 चेंडू 43 धावांची गरज. तर देवेंद्रला ज्या धावांपर्यंत रोखायचं होतं मनस्वी 11ने रोखलेलं आहे. पण पुढच्या डावामध्ये धावांचा पाठला केला जाईल की धावांना रोखलं जाईल त्याचं विवरण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया संकेतजी पाटील यांना. या संकेतजी आपलं समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. थँक्यू.
आज निदान चांगलं गेले मग मी त्याला प्रश्न विचारला आपण तुझं लग्न झालंय का ते म्हटलं नाही. क्या मुकाबले चल रहे, क्या मुकाबले चल रहे. इंटर धमाका प्रीमियर लीग का सक्सेस यही है. कल का वो दिन हमने देखा, बहुत ही अप्स एंड डाउन से. पहले मुकाबले में जिस तरह से रन बनाए थे आमिर दाफेदार ने, उसके बाद में सेकंड मुकाबले में जब ये आमिर दाफेदार की टीम मतलब हमने देखा कि अरान 11 आई थी तो 41 चेज भी नहीं हुए थे. तो ये एक यादें है, वो ज़्यादा दिन भी नहीं हुए, कल के ही दिन वो मुकाबले हुए थे. तो आज ये मुकाबला जो चल रहा है, हम देख रहे हैं अब्दुल्ला ब्रदर्स और दूसरी तरफ टीम मनसिविलियन घोड़बंदर. बड़ी रन संख्या नहीं है लेकिन चैलेंजिंग जरूर है. जिस तरह से बल्लेबाजी आमिर दाफेदार ने की, हमारे मनीष पाटिल ने जी भी कहा कि अकेला बंदा खड़ा है और भले लेट जागा लेकिन सही जागा. लेकिन एक बात और कहना चाहूंगा, एक होता है रेस का घोड़ा और एक होता है टांगे का घोड़ा. आमिर दाफेदार जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे, उन्हें अपने सिर्फ बाई तरफ की सीमा रेखा दिख रही थी, ऑफ साइड में एक भी शॉट नहीं. इससे पता चलता है कि आमिर दाफेदार टर्फ क्रिकेट में कैसे बल्लेबाजी करता है. आमिर तासे एक अलग ही बंदा है, एक अलग ही बंदा है. उसका एक अलग फिटनेस लेवल है और उस फिटनेस लेवल को वो चलते रहते हैं. और एक बात उन्होंने आज बड़े अच्छे से की, वो विकेट पे डटे रहे. अगर वो भी विकेट पे डटे नहीं रहते तो ये भी रन मुमकिन नहीं थे. हालांकि गेंदबाजी जिस तरह से हमने देखा, जय शेजवाल हो, उसके बाद में या विनीत हो, जबरदस्त गेंदबाजी उन्होंने की थी और उसी के चलते ये रन संख्या रुक गई है. अब्दुल शरीफ, आपका स्वागत है, इंटरबेल्ट आइकॉन. कल अच्छे मुकाबले देखने को मिले लेकिन एट द एंड बाजी किसने मारी? ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पेन कर पड़ा. बहुत ही जबरदस्त काम उन्होंने किया है. और सीजन 2, पहले सीजन में भी वो फाइनल में थे, सीजन 2 में भी वो फाइनल में, ये सबसे बड़ी बात. चले रुक कर दे इस मुकाबले की तरफ. ये दूसरा मुकाबला आज के दिन का. इसके बाद जो मुकाबला होने वाला है, इस मैच में विजेता टीम और पहले मुकाबले में जो जीती थी टीम, जय हिंद की टीम, आपको रेडी रहना है. जय हिंद मीरा गांव, राजू शिंदे और सुरेंद्र मात्रे की ये टीम, गॉडसन की का आइकॉन खिलाड़ी. लेकिन सबकी नजरें जिनके ऊपर टिकी वो थे अर्जुन पवार. क्या बैटिंग की उन्होंने. आइए देखते हैं जय शेजवाल, जेम्स बॉन्ड राय के बेहतरीन खिलाड़ी, किस तरह से इस 42 रनों का सामना करेंगे, पीछा करेंगे. लेकिन सिचुएशन कैसी भी हो, आपको इनिंग बिल्डअप करनी पड़ेगी. गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे यहाँ पे नीलेश यादव वर्सेस जय शेजवाल. शॉर्ट एंड डिलीवरी टैप किया है. हालांकि एक रन चुराना चाहते हैं, ये रिस्क थी, लेकिन फिर भी जबरदस्त तरीके से इस रन को पूरा किया है. कंपटीशन बरकरार रखना चाहते हैं. पूरी कल्पना है कि इस मैच को हम छोड़ नहीं सकते या फिर हल्के में ले नहीं सकते. इसलिए मोमेंटम है, वो मोमेंटम हमारी तरफ कैसे रहेगा, इस बात की भली बात ही जानकारी जय शेजवाल के पास है. यहाँ पे अभी स्ट्राइक एंड की बैटर सैंडी की तरफ भी नजरें होगी. मीरा गाउटन की ये खिलाड़ी, बॉक्स किंग जिन्हें कहा जाता है. लेकिन यहाँ पे अगर आप बॉक्स क्रिकेट खेलते हैं, मतलब आप मिड ऑफ द बैट बॉल को लेना जानते हैं, तो यहाँ पे एक काम सैंडी को करना होगा कि स्ट्राइक रोटेट करनी होगी और इनिंग बिल्डअप करनी होगी, पार्टनरशिप क्रिएट करनी होगी. देखते क्या होता है. वेल प्लेड, पहले ही गेंद को सम्मानजनक तरीके से खेला है. ये है क्रिकेट. आपको थोड़ी आईसाइट जमानी होती है और वही बात सैंडी ने वहां पे की. हालांकि टेक्निकली साउंड प्लेयर है और बॉक्स क्रिकेट अगर देखा जाए तो एक रन कैसे चुराना है, 2 रन का शॉट कैसे लगाना है, बाउंड्रीज कैसे लगाना है, और संडे टू संडे ये क्रिकेट सैंडी का होते रहता है. तो एक अच्छा ऑप्शन
है वहां पे मनस्वी लेन के पास कि एज अ ओपनर एक ऐसे बल्लेबाज आपके पास है जो स्ट्राइक हमेशा रूटेड कर सकते हैं, तो ये बड़ी अच्छी बात है। दूसरी तरफ जय शेजवाल हार्ड हिटर बैटर है, कभी भी मैच को अपने दम पे पलट सकते हैं। लेट्स सी वंस अगेन नीलेश यादव, फुल टॉस बॉल है, इस गेंद को मंगवाई है बाहर से। दैट्स द पावर ऑफ जय शेजवाल, वो नहीं रुकने वाले, वो आते हैं, वो देखते हैं और वो बल्ले घुमा दे, सिक्सर। पिछले कुछ दिनों से अगर देखा जाए तो बहुत ही कम ड्यू गिर रहा है, इसी के कारण पहले मैच से ही हम देख रहे हैं कि अच्छे अच्छे स्कोर देखने को मिल रहे हैं। इस बीच ये अच्छी शॉट है, जहां पे गेंद डाली वहां पे गेंद को घुमा दिया है। दैट्स अ वेरी गुड शॉट बाय जय शेजवाल, ग्रेट बैटिंग। पहले ओवर का पावर पे दो ही खिलाड़ी 30 गज के बाहर है और उसका पूरा फायदा यहाँ पे जय शेजवाल उठा रहे हैं। वो जानते हैं अगर गेंद मेरे ऑफसाइड पे रहेगी तो ऑफसाइड का जो पूरा रीजन वहां पे खाली है उसको मैं जरूर कैपिटलाइज करूंगा, और वही दिखाते हुए अच्छी बैटिंग, सूझबूझ वाली बैटिंग। और इसी के साथ रन संख्या अगर देखे तो रन संख्या आगे बढ़कर 12 पे जाके पहुंची है, मतलब अभी सिर्फ 30 रनों की आवश्यकता है। 42 का टारगेट है, 12 बन चुके, 30 की आवश्यकता। नीलेश, इस बीच फिर से एक बार मंगवा लीजिए गेंद खाड़ी से। व्हाट अ पावर, व्हाट अ टाइमिंग बाय जय शेजवाल, मैन फ्रॉम राइट। बाकी है, मतलब अभी 24 गेंदें बाकी है और 24 गेंदों में चाहिए 20 रन। टू विन है, 21 रनों की और आवश्यकता है। लेकिन क्या बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी। जय शेजवाल ने बताया है कि एज आइकॉन में आया हूं, और आइकॉन का जो एक रोल रहता है वो बखूबी निभाया है। 2 सिक्सर 2 बाउंड्रीज इस ओवर में, और रन हुए टोटल 22। अपने नाम का परचम बुलंद करते हुए जय शेजवाल राम आई गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे। एडवोकेट आतिक सैयद से रिक्वेस्ट है, आइए प्लीज मंच पे। और शरीफ खान आइए, आप भी अब्दुल शरीफ आइए, मंच की शोभा बढ़ाइए, ये मंच आपके लिए है। हमारे प्राउड ओनर है अरानी लेवल के। ओ इस बीच क्या ये गेंद डाउन डलेंगे, मनीष मकवाना हमारे पास मुड़े, वाइट का इशारा और एक रन मिलेगा। वाइट +1, 2 रन और जुड़ेंगे यहाँ से। ये मुकाबला लगभग आधा हो चुका है, ज्यादा कुछ नहीं है। सेंसिबल क्रिकेट भी खेल सकते हैं, लेकिन ये 2 बल्लेबाज
अगर हम विदाउट लॉस मारते हैं तो इम्पैक्ट ज्यादा हो जाएगा। देखते क्या होता है। स्लो डिलीवरी है, दिशा से पूरी तरह से भटके, फिर से एक बार वाइड, ये आप नहीं कर सकते। आपके हाथ में रन नहीं है, आपको हर एक रन बचा रहा है, और अगर आप एक्स्ट्रा सामने वाले टीम को देंगे तो वो तो लेने के लिए तो बैठे। अब्दुल्ला ब्रदर्स, अब्दुल्ला राइन साहब की ये टीम, लेकिन परफॉर्मेंस वाइज अगर देखा जाए तो उतना अच्छा परफॉर्मेंस नहीं पहले मुकाबले में। इस बीच ये स्विच हिट देखिए, हम भी कुछ कम नहीं। That's a biggie from Sandy। कौन कहता है मैं सिर्फ बॉक्स खेल जाऊं? थैंक यू डीजे। जानकारी मिली कि अभी पिछले ही हफ्ते में वो बॉक्स क्रिकेट में मैन ऑफ द सीरीज की साइकिल जीत चुके हैं, लेकिन यहाँ पे टेनिस बॉल क्रिकेट में भी अपने जलवे भी कर रहे हैं। बड़ा बैटिंग क्लास ड्राइव खेलना चाहते हैं, हालांकि पूरी तरह से चूके यहाँ पे हल्का सा बीट में डॉट गेंद, और बड़े दिनों बाद ये डॉट गेंद आई है ऐसे बोल सकते। दूसरा ओवर चल रहा है, लेकिन जिस तरीके से रन संख्या आगे बढ़ रही है, 31 रन बन चुके हैं, अभी भी 12 रनों की आवश्यकता। वेल प्लेड, ऑन साइड में ड्राइव देखिए, सुपर। सरफराज खड़े वहां पे, एक ही रन मिलेगा, 11 रनों की और दरकार। इस मुकाबले ने एक बात तो सिखाई कि अगर आप पावर प्ले में रन नहीं बनाएंगे तो फिर मुश्किल होता है बाद में एक्सलेट करना इनिंग। हालांकि आमिर तासे ने इनिंग बिल्डअप किया, लेकिन उससे पहले आमिर तासे ने जो डॉट गेंदें खेली थी उसके ऊपर भी उनको बहुत ही ज्यादा ध्यान देना होगा। शॉर्ट पिच गेंद थी, आउटसाइड ऑप्शन डिलीवरी है और एक एक्स्ट्रा गेंद। अब सिर्फ अगर देखा जाए तो 10 रनों की आवश्यकता। चले, जय हिंद। आपका रिलैक्स टाइम अब खत्म होता है। राजू शिंदे जी, आपकी टीम को रेडी रखिए। उन्होंने भी सोचा था कि चलो 1 घंटा और मिल जाएगा, थोड़े से रिलैक्स हो जाएंगे, लेकिन ये तो काम तमाम हो गया। ये गेंद भी अगर देखा जाए तो लगभग नो बॉल है। राम, ये तूने क्या कर दिया? कल में अगर देखा जाए तो भरत भरवाड़ की वो ओवर, एक ओवर में 30 रन, उसमें लगभग गेंदें डाली थी 14 या 15 मेरे ख्याल से, तो वो मैच वहां पे खत्म हो चुका था। इस बीच फिर से एक बार एक कड़क शॉट है, मनमोहन सीमा का पार, गेंद डीप पहले ग्रीजन में, 4 रन। देश शेजवार अपनी टीम का परचम लहराते हुए 4 रन। पहले बॉल उन्हें फेस किया, सिंगल, फिर 6 4 6 4 4, 25 रन, 6 गेंदें। तो ये मैच खत्म करना चाहते थे, लेकिन अगर देखा जाए तो गेंद मंडी में। थैंक यू। और एक रन संख्या बनी है 39, मतलब अब सिर्फ 4 रनों की आवश्यकता। क्या इस बॉल पे ये मैच खत्म होगी? क्या इस बॉल पे ये मैच खत्म होगी? ये मेरा सवाल। देखते हैं। लेकिन एक बात तो की है, यहाँ पे मनस्वी 11 घोड़बंदर टीम ने एक बात की है, एज अ ऑर्गेनाइजर के लिए टाइम बचाया, ज्यादा टाइम बचाया उन्होंने। इस बीच क्या ये गेंद फिर से डालनी होगी? जी हाँ, जी हाँ। तो राम जी, ये क्या चल रहा है? पावर प्ले चल रहा है, रन संख्या बनी है 40, और ऑफिशियल गेंदें अगर गिने तो 11 गेंदों में 40 बन चुके हैं। अच्छी शॉट है, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पे। तीसरी ओवर शुरू होगी दोस्तों। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 41 से 2 रनों की आवश्यकता है। व्हाट अ बैटिंग बाय जय शीजवल, व्हाट अ बैटिंग बाय सैंडी। तीसरे ओवर के लिए देविश आएंगे, लेकिन सिर्फ 2 रनों की आवश्यकता। बहुत ज्यादा अब टीम मीटिंग करनी पड़ेगी अब्दुल्ला वॉरियर्स के लिए। मेरे ख्याल से आतिक सैयद साहब को भी जुड़ना पड़ेगा कि क्या गलत हो रहा है, क्या सही नहीं है,
किस चीजों पे बहुत ज्यादा वर्कआउट करना होगा। ये बड़ी मीटिंग होगी क्योंकि इस मुकाबले में अगर देखा जाए तो पूरी तरह से डोमिनेट किया है टीम मनस्वी 11 घोड़बंदर ने। वन साइडेड मुकाबला ये दोनों की आवश्यकता खत्म। टाटा बाय बाय। 6 रनों के साथ ये मैच खत्म। वेल प्लेड जय शेजवाड़। Absolute dominance by मनस्वी 11 घोड़बंदर। क्या गाना बजा है, ये गाना जय शेजवाड़ के लिए। वन साइड हीरो। गेंदबाजी करते समय अगर देखा जाए तो सिर्फ 13 रन और 1 विकेट और बल्लेबाजी करते समय 8 गेंदों में लगभग 32 रन। और जय शेजवाड़ आइकॉन खिलाड़ी मनस्वी 11 घोड़बंदर के ये मैन ऑफ मैच रहेंगे। आइए जय, इस ट्रॉफी के लिए आप जल्दी आइए। और मनस्वी 11 घोड़बंदर कैप्टन आइए, आपको भी आना है। और टॉस के लिए मीरागांव, जय मीरागांव कैप्टन जल्दी आइए। चलिए आइए, टॉस बॉक्स में दोनों ही कैप्टन जय हिंद मीरागांव और मनस्वी 11 घोड़बंदर दोनों ओनर ही आ रहे। कैप्टन भी है, ओनर भी है। और एडवोकेट आतिक सैयद से मैं रिक्वेस्ट करूंगा, आइए टॉस बॉक्स में। आपके शुभ हाथों से नेक्स्ट टॉस किया जाएगा। एडवोकेट आतिक सैयद अरान 11 के ओनर है और इस टूर्नामेंट ऑर्गेनाइजिंग कमेटी में भी है वो, और बहुत ही अच्छा सहयोग उन्होंने दिया है। हालांकि उनकी टीम कल क्वालिफाई नहीं हो पाई, लेकिन फिर भी आज अब्दुल्ला वॉरियर्स ब्रदर्स के लिए वो बड़ा अच्छा काम कर रहे हैं। उनकी शुरुआत से होगा ये टॉस। आइए देवेंद्र, नेक्स्ट मैच विनर वर्सेस विनर। तीसरा मुकाबला आज के दिन का। एक तरफ है जय हिंद मीरागांव, दूसरी तरफ है मनस्वी 11 घोड़बंदर। टॉस करेंगे एडवोकेट आतिक सैयद। इट इज अ कॉल। लेडीज मनस्वी 11 घोड़बंदर टीम ने ये टॉस जीता है। थैंक यू वेरी मच आतिक सैयद जी। और आप प्लीज मंच पे बता रहिए, यही पे रहिए सर, आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मॅच भी दिया जाएगा। यस मनस्वी 11 घोड़बंदर। देवेंद्र अप्रतिम परफॉर्मन्स झाला आणि जवळजवळ वन साइडेड हा गेम झाला। मात्र तरी सुद्धा एक अजून ॲज अ टीम म्हणून काय इम्प्रूव्हमेंट तुला पाहायचे? आणि टीम विषयी अजून काय म्हणशील? जे नवीन मुलं आहेत तुमच्या टीम मध्ये त्यांच्याविषयी काय सांगशील? सर्व यंग पोर आहेत आमचे, जे एक गावातला खेळतो ना तेच प्लेअर घेतो आम्ही। थँक्यू व्हेरी मच। आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। आपल्याकडे सुरेंद्र आहेत। सुरेंद्र, टॉस जरी हरला असला तरी देखील पहिल्या सामन्यामधला तुमचा परफॉर्मन्स अफलातून होता, काय म्हणशील? चांगलं, सर्व चांगलंच खेळले। जसं याच्यामध्ये रनआउट झाला, बाकी सर्वच कारण। आणि या एकूणच आपण बघतोय या प्रीमियर लीग सामने आहेत, थोडेसे शफल करावे लागतील प्लेयर, त्यामुळे चेंजेस काही इतर नक्कीच बघायला मिळतील। दोन खेळाडूंचे चेंजेस। धन्यवाद धन्यवाद। चला वळूया, लगेच आपण देऊया एकूणच मागच्या सामन्याचा जो हिरो ठरलाय तो म्हणजे एकूणच जेम्स बॉन्ड राईट टीमचा आणि एकूणच सध्या आयकॉन म्हणून मनस्वी 11 घोड़बंदर या संघामधून खेळणारा जय शेजवाड़। अफलातून बॅटिंग, अफलातून गोलंदाजी। वेल डन जय। आणि एक पारितोषिक देत आहेत मनोभाचे सन्माननीय ॲडव्होकेट आतिक सैयद यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिला जात आहे। वेल डन जयेश, कीप इट अप। आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। टूवर्ड्स नक्कीच होणार आहे जयेश, प्लीज। जयेश बोलतो मी नंतर बोलतो। धन्यवाद। चला पुढचा सामना सेट झालाय। एका बाजूला आहे मनस्वी 11 घोड़बंदर तर दुसऱ्या बाजूला जय हिंद, ज्यांनी आपापले पहिली सामने जिंकले आजच्या दिवसातील। मात्र हा सामना तितका जबरदस्त ठरेल अशी अपेक्षा आहे। मनस्वी 11 won the toss and elected to go first. Thank you.
संख्येची पार्टी मागचा सामना एकतर्फी झाला पूर्णपणे वेळ सुद्धा वाचला. आता पाहूया दोन जिंकलेले संघ तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळतील. टॉस जिंकून मनस्वी 11 या संघाने क्षेत्ररक्षक निवडलेला आहे आणि जय हिंद. पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केली जाते सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडून. पाहूया आता गोलंदाजीचा तोच क्रम ठरतोय की गोलंदाजीमध्ये काही बदल केले जातील. बदल व्हायलाच हवे. पाहूया आता त्याच विनिंग कॉम्बिनेशनने त्या स्ट्रॅटेजीनं खेळ होतोय का मनस्वी 11 या संघाचा. 2 पस पोहोचण्याच्या आतमध्ये महेश पकवान असेल आणि सोबतच महेश शिंदे सर, महेंद्र शिंदे सर त्याच्या आतमध्ये आहेत. महेंद्र शिंदे, महेश पकवान, शिंदे सर तिसऱ्या पथकाच्या भूमिकेत थांबलेले आहेत. मीरा भाईंदर आगरी युवा मंडळ त्यांचं देखील आता वेळापत्रक सुरू होईल. म्हणजे आता आणखी एक संघ वाढला एक्सेलचा. एकूण 10 संघ झालेले आहेत. म्हणजे आता 9 सामने खेळ होता येतील आयोजकांना. चला 2 बॅटर्स आहेत कारण त्या संघटनेतून पेंडकरपणाकडून मला निमंत्रण आलं होतं समालोचनाचं. बाकी 8 सामन्यात काय झालं, काय झालं इतका आढावा काही घेता आला नाही. तर थोडी चर्चा, थोडंसं अनुभव शेअर केला जातं. पेंडकरपणाचे कॅप्टन विक्रम देखील मात्र हे कॅप्टन आहे. कॅप्टन कोण आहे?